स्वागत आहे। आणि आज खूप दिवसानंतर मी ट्रेक करते। आपण डांग्या पिनाकल आज एक्सप्लोअर करणार आहोत। आणि इथून मी आता रबाळे स्टेशनला आहे। रबाळे स्टेशनवरून ठाण्याहून कसारा ट्रेन आणि कसारा ट्रेनवरून आपल्याला बस आहे, म्हणजे तिकडनं आपण जाणार आहोत। कसारा टू कसारा आपलं ट्रॅव्हल पॉईंट आहे। आणि यावेळेस मी ट्रेक शोर सोबत करणार आहे। तर भेटूयात। आपली टीम ॲक्च्युली येते, म्हणजे पार्टिसिपेंट येत आहेत। सो आता मी रबाळे स्टेशनला त्यांची वाट बघते आणि त्याच्यानंतर आम्ही इथून जाणार आहोत ठाणा। आणि ॲज पर आय टोल्ड यू की तिथून आम्ही जाणार आहोत कसारा। तर मग बाकी सगळे तर आता इथे आमचे टीम मेंबर्स आलेले आहेत पार्टिसिपेंट। आम्ही त्यांना घेऊन पुढे जाणार आहोत ठाण्याला आणि ठाण्याहून मग कसारा। हे से हॅलो सुप्रिया, से हॅलो, हाय अद्वैत। आता मी तिघे इथे भेटलेलो आहोत आणि याच्या पुढे आम्ही जाणार आहोत ठाणा आणि ते कसारा। आम्ही आता ठाणा स्टेशनला उतरून आम्हाला कसारा पकडायची आहे। तुम्हाला विश्वास बसणार नाही की रात्री 10-10:30 नंतर आम्ही आहोत प्लॅटफॉर्मवर। आणि ही गर्दी बघा ट्रेनमध्ये, ही नेहमीची गर्दी आहे। डोंबिवली आणि कल्याण गेल्यानंतर ट्रेन खाली होते बऱ्यापैकी आणि त्याच्यानंतर बसायला सीट्स मिळतात। हे बघा आम्हाला बसायला सीट्स मिळालेत आणि इथे आता आमचा पूर्ण ग्रुप आहे जो कसारा ट्रेनमध्ये आम्ही एकत्र आलेलो आहोत। तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण जे ट्रेकर्स असतात ना ते ऑफिस करून, सगळ्यांना सॅटर्डे संडे सुट्टी नसते, तर ते ऑफिस करून त्याच्यानंतर ट्रेक करतात। तर ही एक आवड जपतो आम्ही। तर त्यामुळे आम्हा सगळ्यांनाच, म्हणजे सगळ्या ट्रेकर लोकांना एक लाईक तर बनतोच, कारण की आम्ही खूप मेहनत करून ट्रेकिंग करतो। आणि आता उतरलो आहोत आपण कसारा स्टेशनला। इथे बघा इथून आपल्याला बाहेर पडायचं आहे आणि बाहेर ह्या जीप केलेल्या आहेत, बस नाही आहे तर जीप केल्या आहेत। 2 जीप आहेत आणि असं आपण जाणार आहोत, ट्रॅव्हल सुरू करणार आहोत। आणि गणपती बाप्पाचं नाव घेऊन आम्ही ट्रॅव्हल सुरू केलं। पुढे नाशिक हायवेलाच बाबादा धाबा म्हणून आहे, तिथे आम्ही थांबलो आणि काहींचं जेवण बाकी होतं। मग जेवण चहा करून आम्ही पुन्हा एकदा निघालो, जे की बेस विलेज साठे गाव म्हणून आहे। बेस विलेजला आम्ही रात्री अडीच वाजेपर्यंत आम्ही पोहोचून गेलो होतो। आणि त्याच्यानंतर तिथे बेस विलेजला टेंट वगैरे लावले। टेंट लावल्यानंतर तिथे खूप थंडी होती, त्यामुळे शेकोटी पेटवली आणि शेकोटी जवळपास आम्ही सकाळपर्यंत होतो। 5 वाजता आम्ही तिथे मॅगी बनवायला घेतली होती नाश्त्यासाठी। आणि नाश्ता झाल्यानंतर आम्हाला निघायचं होतं लगेच। प्रत्येकाने आपापले इक्विपमेंट घेतले आणि ट्रेक सुरू केलं। हे जे दिसत आहे आपल्याला तिकडे जायचं आहे आणि आता आम्ही ट्रेक सुरू करतोय। फुल प्रोटेक्शन आहे कारण की खूप थंडी आहे। हे बघा, हा 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 हा। हा बघा आम्हाला एक पीस मिळालेला आहे पक्ष्याचा। तुम्ही जर ओळखत असाल तर नक्की सांगा की हे कोणत्या पक्ष्याचं पीस आहे। डांग्या सुळका म्हणजे नावातच आजारपण। इथल्या पायथ्यापाशी राहणाऱ्या लोकांची अशी मान्यता आहे की या सुळक्याच्या पायथ्यापाशी जे पाणी आहे ते प्यायल्याने डांग्या खोकला बरा होतो। या सुळक्याची खासियत अजून एक अशी की हा एकटा उभा आहे। याची हाईट फीट 350 आहे आणि हा सुळका नाशिक जिल्ह्यामध्ये येतो। हे बघा माझ्या मागे जे आहे ते डांगा पिनाकल आहे आणि आपली टेक्निकल टीम आधीच पोहोचले, सेटअप करतायत। आता हळूहळू आपण तिथे जाऊयात आणि आता क्लाइम्बिंग सुरू होणार आहे। तर पुढे बघूयात क्लाइम्बिंग कशी होते ते। हे बघा एक काट्याची वनस्पती इथे आहे, नाव मला माहिती नाहीये पण दिसायला छान दिसते। ट्रेक शोचे फाउंडर किशोर सर आम्हाला सुळक्याबद्दल माहिती देत आहेत आणि आपण ज्या साईडने उभे आहोत त्याच्या बरोबर अपोजिट साईडला
मधमाशांचे पोळे आहेत, जे की खूप भयानक अनुभव इथे आलेले आहेत ट्रेकर्स लोकांना. म्हणून मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की ट्रेकिंग ही टेक्निकल टीम सोबतच करा, जसं की मी ट्रेक शोर सोबत करते आज. आणि अशा प्रकारे आता क्लाइम्बिंग सुरू केलेली आहे. युग युग की जंजीरों को हमने ही काटा रे, बोल उठा ये जग सारा, जय मर्द मराठा रे. जो रक्त है तन में बहता वो हमसे है ये कहता, सम्मान के बदले जान भी दे तो नहीं है घाटा रे. युग युग की जंजीरों को हमने ही काटा रे, बोल उठा ये जग सारा, जय मर्द मराठा रे. आणि अशा प्रकारे आमचं डांग्या पिनॅकल क्लाइम्बिंग अँड रेपलिंग ही सक्सेसफुली कंप्लीट झाली. आणि थँक्यू फॉर ट्रेक शो टीम. त्यांनी आम्हाला व्यवस्थित घेऊन गेले आणि व्यवस्थित घेऊन आले. सो नेक्स्ट व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर आणि कमेंट करा, म्हणजे मलाही थोडा आनंद मिळेल, मला पण थोडा चेव येईल की मी नवीन नवीन व्हिडिओज टाकेन. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.